मुंबईतील नागरिकांना आणि मुंबईत आलेल्या पर्यटकांना विस्तीर्ण सागरी किनाऱ्याचा आनंद घेता यावा यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर कोस्टल रोड लगत वरळी सी फेस पर्यंत विहारपथ बांधण्यात येतोय। त्यापैकी प्रियदर्शनी पार्क ते हाजी अली आणि बडोदा पॅलेस ते वरळी सी फेस अशा 2 टप्प्यांमधल्या 5.5 किलोमीटर लांबीच्या विहारपथाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आलं। त्यासोबत 4 पादचारी भुयारी मार्गांचंही लोकार्पण करण्यात आलं। शुक्रवारी सायंकाळी 4:30 वाजल्यापासून नागरिकांना विहारपथावरून मनसोक्त फेरफटका मारता येणार आहे। मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर वरळी सीफेस परिसरात बांधण्यात आलेल्या विहारपथाचा आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा आढावा आपण पाहूया। आपण सध्या वरळी येथे याच विहार क्षेत्रावरती आहोत। आपण जर बघितलं तर भव्य असा रस्ता केवळ फेरफटका मारण्यासाठी बांधण्यात आलेला आहे। मरीन ड्राईव्हच्या धर्तीवरती हे संपूर्ण विहार क्षेत्र बांधण्यात आलेलं आहे, जे वरळीपासून भुलाबाई देसाईपर्यंत हा रस्ता जातो। इथे मुंबईकर फेरफटका मारायला येऊ शकतात, मॉर्निंग वॉकसाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो। एवढंच नव्हे तर या विहार क्षेत्रावरती विशेष सायकलिंग ट्रॅक देखील बांधण्यात आलेला आहे। विहार क्षेत्र म्हणजे त्याला प्रॉमेनेड देखील म्हटलं जातं। आपण जर बघितलं तर इथे सुंदर अशी झाडं लावून याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। तसंच दिव्यांगांसाठी देखील या विहार क्षेत्रावरती विशेष अशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर हे विहार क्षेत्र कोस्टल रोडच्या समुद्राच्या बाजूने आहे आणि म्हणून या विहार क्षेत्रावरती जाण्यासाठी विशेष असे भुयारी मार्ग देखील बनवण्यात आलेले आहेत। मरीन ड्राईव्हच्या धर्तीवरती हे विहार क्षेत्र बनवण्यात आलं असून या विहार क्षेत्रावरून फेरफटका मारणं हे नक्कीच मुंबईकरांसाठी एक पर्वणी असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित करमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। MMRDAच्या वतीनं कुर्ला ते वाकोला उड्डाण पुलापर्यंतच्या उन्नत मार्गिकेच्या अंतिम टप्प्याचं